आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी बुधवारी पनवेलमध्ये वैद्यकीय कक्षाच्या उद्घाटनावेळी केले। तसेच महाराष्ट्रातील हे पहिले वैद्यकीय सहाय्यता कक्ष असून अशाच प्रकारे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदत निधी पनवेल उरण तालुक्यातील आदिवासी गरीब गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायू जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल येथील भाजप कार्यालयात वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आले आहे। या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, उरणच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गरीब गरजू आपल्या अशा पेशंटच्या दृष्टीनं वैद्यकीय सेवा मिळाव्यात, ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माहिती नसल्या कारणानं सुविधा देणं शक्य असताना सुद्धा त्या पेशंट्सना मिळत नाहीत आणि त्या दृष्टीनं आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी यांच्या प्रयत्नानं आज इथं हा कक्ष इथं सुरू करण्यात येत आहे। इथं उपस्थित असलेले दोन्ही आमदार त्याचबरोबर आमचे रामेश्वरजी, आपले ठाकरे साहेब, सर्व पनवेल उरण तालुक्यातील सर्व भाजप आणि इतर पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या निमित्तानं आज रामेश्वरजी इथं आले आणि महाराष्ट्रातील देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारचं इथं सर्वात चांगलं महत्त्वाचं असं असलेलं हे हा विभाग जो आहे याचं लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वरजीने आणि रामाचे असते। डबल राम इथं आल्यानंतर मला वाटते आपल्याला ही सुविधा जी आहे, ती योजना जी आहे ती नक्कीच अतिशय चांगली चालेल, वाद नाही याच्यामध्ये। कार्यकर्ते सुद्धा आपल्या विभागातील, आपल्या गावातील, आपल्या एरियातील जे असे पेशंट असतील ज्यांना गरज आहे, साहित्य पाहिजेलं आहे, तर त्यांच्या दृष्टीने इथं मार्गदर्शन करतील आणि त्याकरता मी शुभेच्छा देतो। यावेळी रामेश्वर नाईक यांनी सांगितले की आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जागरूक आहे। पंचतारांकित अशा रुग्णालयात सुद्धा गोरगरिबांसाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। महात्मा फुले जीवनदायी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे। संपूर्ण मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार देण्याचा उद्देश आहे असे सांगतानाच या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी खूप चांगले काम केले असून पनवेलमध्ये उभारलेले हे वैद्यकीय सहाय्यता कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे असेही त्यांनी अधोरेखित केले। त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे पोर्टल या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। खरं तर मी पनवेल आणि उरणवासियांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन। तुम्हाला असे आमदार मिळालेत ते पनवेलसाठी प्रशांत भाऊ आणि उरणसाठी महेशजी। आत्तापासून मी गेली 20 वर्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि गेली 10 वर्ष महेशजींचं माझं खूप चांगलं रिलेशन आहे की रुग्णांसाठी रात्रंदिवस काम करणारा नेता ह्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यानंतर आज आपण पाहिलं की मध्यवर्ती कार्यालयामध्ये वैद्यकीय सहायता निधीचं कक्ष हे पहिल्यांदा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि पहिलंच आमचे भारतीय जनता पार्टीच्या दोघी आमदारांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कामासाठी आपल्याला माहीत असेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला आता शपथ घेतल्यानंतर पहिली जी साईन केली असेल ती एखाद्या रुग्णांच्या चेकवर साईन केलेली आहे। म्हणजे हा लोकाभिमुख कामामध्ये काम करणारा नेता
या महाराष्ट्राला देवेंद्रजीच्या रूपाने या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यांचं एकच मोठं असतो, गरीब आणि गरजूंना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळावी. मग ते विविध राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयातल्या योजनातून देण्यात यावं. त्यातही मिळत असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीतून देऊ. त्यातही मिळालं तर त्यांचे वैयक्तिक रिलेशन, विविध डोनर्स आणि ट्रस्टींशी संबंध खूप चांगले आहेत आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातील. मला असं वाटतं की भविष्यासाठी पनवेल आणि उरणसाठी गरीब आणि गरजू रुग्णांना हे कार्यालय खूप महत्त्वाचं ठरणार आहे. याच माध्यमातून तो रुग्ण कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या योजनेतनं बसतो आणि त्याला चांगल्या रुग्णालयामध्ये कशा मोफत किंवा सवलती दरामध्ये उपचार दिले जातील याची रचना या कार्यालयातून निश्चित केली जाईल. आणि महाराष्ट्राचं आमचं मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष जे असतील 100% ह्या कार्यालयाशी आम्ही कनेक्ट करणार आहोत. आणि भविष्यासाठी जो रुग्ण येईल त्याला 100% मग नवी मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार, ऑपरेशन किंवा त्याच्या पुढील तपासण्या असतील या मोफत किंवा सवलती दरामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आज या आपल्या पनवेल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख सन्माननीय रामेश्वरजी नाईक, आपल्या सर्वांचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण वैद्यकीय सहाय्यता कक्ष या ठिकाणी स्थापन केलाय. याचा उद्देश साधा आणि सोपा आहे की आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत. उरण आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या गावामधले आपण प्रमुख आहोत, बूथवरचे प्रमुख आहोत, विभागातले प्रमुख आहोत, तेव्हा जो पेशंट येईल त्याला त्या पेशंटला मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल, त्याला राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल, त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसं मिळेल, त्याला ॲम्ब्युलन्स कशी मिळेल, त्याला सर्व सेवा कशा मिळतील याच्याकरता एक केंद्रीय या ठिकाणी वैद्यकीय कक्षच स्थापन केला आपण. आपल्या इथे असलेल्या मोबाईल फोनवर लोकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर 24/7 मग कुठल्या हॉस्पिटलला कुठली सेवा, MGM हॉस्पिटलला आहे, कुठे DY पाटीलला आहे, कुठे सूरज हॉस्पिटलला न्यायचंय किंवा मुंबईत कुठल्या हॉस्पिटलला जायचंय आणि त्याच्याकरता वैद्यकीय सहाय्याकरता काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याची उपलब्धता करून देणे, त्याची बेड उपलब्ध करून देणे आणि त्या पेशंट बरा होईपर्यंत त्याची सेवा देणं, हेही आपण सेवा कार्य म्हणून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला आपण हे सर्व कार्य सुरू करतोय. आणि याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे आलेले रामेश्वरजी असतील, आपले सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय शेठ असतील, यांच्या शुभ हस्ते आज हा कक्ष सुरू होतोय. रामेश्वरजी मुख्यमंत्री सहायता निधी जी आहे त्याच्या महाराष्ट्राचे प्रमुख आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत नाव आहे की मुंबईतला कुठलाही हॉस्पिटल असो, जे सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठे मेडिकल कॅम्प झाले, यांच्या मेडिकल कॅम्प मध्ये असलेल्या पेशंटची संख्या 1-1 लाख पर्यंत असलेली आणि 5-5, 7-7 हजार डॉक्टर हे इथून मुंबईहून नंदुरबार सारख्या खेड्यात ग्रामीण भागामध्ये नेलेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेले. येत्या काळामध्ये मेडिकल कॅम्पही आपल्याला जोरात करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. आपल्या इथल्या कार्यकर्त्याला केंद्रातली, राज्यातली कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि काय होत आहे की अनेक वेळा आपण चकचकीत काचा दिसलेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नेतो, ऍडमिट होतो आणि नंतर त्याच्या बिलाकरता आपण पुढे मागे कसं होईल, पुढे मागे कसं होईल हे विचार करत राहतो. त्याच्यामुळे तो टाळण्याकरता आपला कार्यकर्ता ठामपणे गावामध्ये आपल्या पेशंटची काळजी घेऊ शकेल याच्याकरता असलेली ही आपली सर्वांच्या वतीने असलेली सोय आहे. याचा जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा, रुग्णांना व्हावा, रुग्ण बरे व्हावे हीच शुभेच्छा.